असा बाजारामध्ये हुरडा मिळतो। हे बघा, असा छान कोवळा हुरडा होता, त्यामुळं लगेच मी 1 किलो घेतला आणि हुरडा पार्टी करायचं ठरवलं। त्यातून आज आहे 25 डिसेंबर, बाहेर कुठं जायचं म्हणलं की गर्दी असते आणि त्यापेक्षा आपल्या घरच्याच टेरेसवरती हुरडा पार्टी केली तर काय बिघडते, म्हणून आम्ही घरातल्या सगळ्यांनी हुरडा पार्टी करायचं ठरवलं। खरं म्हणजे शेतावरती जाऊन मस्तपैकी विस्तवावरती भाजलेली ज्वारीची कणसं अगदी एक पोतं घेऊन त्यावरती असा चोळून चोळून काढलेला गरमागरम हुरडा खाण्यात मजा काही औरच असते। पण आजकाल सगळ्यांनाच ते कुठं मिळतं, त्यामुळं मी ठरवलं फ्राय पॅन घ्यायचा, त्याच्यावरती हुरडा मस्तपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आणि आपल्या घरातल्याच टेरेसवरती हुरडा पार्टी करायचं। आमची ही हुरडा पार्टी तुम्ही पण बघून एन्जॉय करा। आणि शेतावरती हुरडा पार्टी करायला जायचं नाही जमलं, तशीच हुरडा पार्टी तुम्ही घरातही करा ना। हुरडा पार्टी करायला लागतं काय हो, हुरडा एकीकडे भाजता भाजता लसणीच्या चटणीची तयारीसुद्धा केली। जिरे, खोबरं, थोडंसं आमसूल घेतलं, लसूण, मीठ आणि लाल तिखट घरात, शेंगदाण्याची चटणी होती आणि ही आता लसणीची चटणी करते आहे। अशी ही लसणीची चटणी तयार करून झाली आणि लिंबूबरोबर ही लसणीची चटणी म्हटलं की हुरड्याला खूपच छान चव येते। असा हा गरमागरम हुरडा तयार झाला सुद्धा। लिंबू, लसणीची चटणी, कांदा आणि घरातली थोडीशी लसूण शेव काढली। गरम हुरड्यावरतीच मी शेंगदाण्याची चटणी घालून ठेवलेली होती आणि असा हा गरमागरम हुरडा ताटामध्ये वाढला। हुरड्यावरती थोडासा कांदा घातला आणि थोडी ही चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आणि शेव असं घालून हुरडा सर्व केला। हे बघा, त्याच्यावरती छानपैकी असं लिंबू पिळलं। झाला की नाही आपला हुरडा तयार। आणि माझ्या मुलांना लहानपणीच्या रेवड्यांची आठवण झाली, मलाही झाली बरं, पण रेवड्या घरात नव्हत्या म्हणून ह्या श्रीखंडाच्या गोळ्या। मस्त एन्जॉय केली आम्ही ही पार्टी। नंतर गप्पा मारता मारता दुसऱ्या ट्रिपची पण तारीख ठरली गेली आणि काय करायचं हे ठरवणं सुरू झालं। लगेच तारखा बघायला सुरुवात। अशी माझी घरच्या टेरेसवरील अगदी आयत्या वेळेस केलेली हुरडा पार्टी। एक मात्र झालं, तिथं आम्ही शेकोटी पेटवणार होतो। शेकोटीची सगळी तयारी पण केली, पण काल एवढी थंडीच पडली नाही। ठीक आहे, पुढच्या वेळेस एन्जॉय करू।